10वी-12वी नंतर इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा करायचंय आणि लोकलच्या जीव घेण्या प्रवासाची भीती वाटतेय, तर मग सर्वोत्तम पर्याय कर्जत भिवपुरीचं यादवराव तासगावकर पॉलिटेक्निक. सुसज्ज लॅबोरेटरीज, अनुभवी शिक्षक वर्ग, भव्य ग्रंथालय, जिम, स्पोर्ट्स, सांस्कृतिक कार्यक्रम, बस फॅसिलिटीज आणि बरंच काही. AIML, कॉम्प्युटर, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा उपलब्ध. राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी. कानात हेडफोन घालून रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. तर या महिलेला वाचवायला गेलेला तिच्या सहकारी तरुणानेही यात जीव गमावलाय. अंबरनाथच्या मोरवली गावाजवळ ही घटना घडली. अंबरनाथच्या मोरवली गावात राहणाऱ्या 45 वर्षीय वैशाली सुनील धोत्रे आणि महालक्ष्मी नगरमध्ये राहणारा 29 वर्षीय आतिश रमेश आंबेकर हे दोघं अंबरनाथच्या आनंदनगर MIDCत एकाच कंपनीत कामाला होते. रविवारी 20 जुलै रोजी सायंकाळी 7:30 वाजता ते कंपनीतून घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी आतिश वैशाली यांना सोडण्यासाठी बिकॅबिन रोडवरील मोरिवली गावाजवळ गेला. तिथून वैशाली या कानात हेडफोन घालून फोनवर बोलत रेल्वे रूळ ओलांडत असतानाच रेल्वे आली. यावेळी आतिश आणि अन्य काही लोकांनी वैशाली यांना आवाज दिला, पण त्यांचे लक्ष नसल्यानं आतिश वैशाली यांना वाचवण्यासाठी गेला आणि या दोघांनाही रेल्वेनं उडवलं. यात या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. आतिशच्या दोन्ही मोठ्या बहिणींची लग्न झाली असून तो त्याच्या वृद्ध आई वडिलांचा एकमेव आधार होता. त्याच्या अशा अकाली मृत्यूनं आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आमचं वय झालं, आमचा मुलगा गेला, आम्ही काय करायचं. एक मुलगा होता मला, आमचे वय झालेले. फोन आला तिकडून, म्हणतात सेंटरला या, तुमच्या पोराचा ॲक्सिडेंट झाला. आम्ही दोघं, एकुलता एक मुलगा होता, तो असा मृत्यू पावला. वाचवायला गेला त्यामुळे तो स्वतःचा जीव गमावला. माझा भाऊ एक माणुसकीच्या नात्याने मदत करत असताना तो त्या बाईला सोडवायला ट्रॅकच्या इथे गेला. तिला वाचवता त्यांनी स्वतःचाही जीव गमावला. माझ्या आईवडिलांना तो मुलगा एकुलता एक होता. दोघी वयाने जास्त आहे, तर शासनाने थोडीफार मदत करावी माझ्या कुटुंबियांना. तर दुसरीकडे वैशाली यांना एक मुलगी आणि 22 वर्षाचा मुलगा असून त्यांचे पती रिक्षा चालक आहेत. यंदा मुलीचं लग्न करण्याची तयारी त्यांचं कुटुंब करतंय. अशातच त्यांचा मृत्यू झाल्यानं कुटुंबाचा आधार हरपलाय. काय तिकडनं ते आता कानावरून कामावरून येतोय. कामावरून आल्यानंतर तिकडनं ह्यो रस्ता आमचा येण्याचा मोरवली गावात, तर रेल्वे क्रॉस करताना ते अचानक मध्ये काय फोनवर बोलत होती. फोनवर येतं तर ते काय केलं, अचानक मध्ये ते अकस्मित झालं त्यांचं. दरम्यान या घटनेनंतर मोरवली गाव ते बिकॅबिन रोड असा पादचारी पूल उभारण्याची मागणी पुन्हा होऊ लागली आहे. मोरवली गावचे माजी नगरसेवक नंदकुमार भागवत यांनी या पादचारी पुलासह बाजूला उड्डाण पूल उभारावा अशी मागणी अनेकदा केली आहे. मात्र रेल्वे प्रशासन आणखी किती बळी गेल्यावर याकडे लक्ष देणार असा सवाल त्यांनी विचारलाय. माझी मागणी तर बरेच वर्षापासून आहे आणि तो आमच्या मोरवली गावातून पूर्व पश्चिम जोडणारा ब्रिज सँक्शन झालेला आहे. आम्ही त्याचं एस्टिमेट पण नगरपालिकेने रेल्वेच्या हेड ऑफिसला पाठवले. आता 8 दिवसापूर्वीच आम्ही आमच्या खासदारांना पण एक निवेदन दिलं की तो पतिचारी पूल नाही, तो हायवे ब्रिज आहे. तो ब्रिज जर झालं तर आमच्या गावातलं जे आता ॲक्सिडेंट होतं रेल्वेचे ते बंद होतील आणि ब्रिज होणं एक काळाची गरज आहे आमच्या मोरवली गाव आणि ईस्ट आणि वेस्ट. त्यामुळे गावातील जे पायी जाणारे लोक आहेत, इथून आनंदनगर, भेंडीपाडा, बोवापाडा, विमको नाका, इथून लोक कामासाठी पायी जातात. त्यामुळे ते रेल्वे क्रॉस करावं लागते. त्यामुळे काही लोक कानामध्ये हेडफोन घालून गाणे ऐकत जात असतात, त्यामुळे तिथे ॲक्सिडेंट होतात. तर आता प्रशासनाने हा ब्रिज लवकर करावा ही आमच्या ग्रामस्थांची आणि माझी स्वतःची मागणी आहे. कानात हेडफोन घालून रेल्वे रूळ ओलांडत असल्यामुळेच वैशाली यांचा जीव गेला आणि त्यांना वाचवताना आतिशही जीवाला मुकला. मात्र या घटनेनंतर भविष्यात अशा दुर्घटना होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे. राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी.